आपण खळ्यावर आल्यावर कसं धान्य वाटत होतो, तर तरुण पिढीला ती माहित बी नसेल. बोलू ते त्याला आपण कशा पाट्या देत असाल, कसं काय देत असाल. अहो, पहिल्यांदा मराठा एक समाज होण्याच्या ऐवजी पहिल्यांदा ह्या देशातला लांडा हाकला. हिंदुस्थानातलं लांडा हाकला, तोपर्यंत आपला समाज सुधारणार. हे काय फुकणे तसं म्हणू नका. तुम्हाला एक मुद्द्यावर बोलतो. आज माझी बुजुर्ग मंडळी इथं, हे गाव लहान आहे म्हणून काय मी दिल्लीत मुंबईमध्ये बोललेलं आहे भाषेत. इथं बुजुर्ग माणसं, इथं तरुण मंडळी, इकडे बुजुर्ग वर्ग आहे. एक तुम्हाला माझा प्रश्न विचारायचा आहे. याच्यात 50-60 वयाचे माझे आत्ताच नाते चुलत्यातले नाते ती बिघून गेले, अशा बसलेले शांततेत. त्यांना एक प्रश्न विचारतो. मुसलमानाचा माणूस तुमच्याकडे 2000 रुपये किंवा 1000 रुपयाची भीक मागायला कधी आला का? सांगा उत्तर. येतच नाही आणि येणार बी नाही. कारण का? त्यांच्यात कसं आहे, 15 हळद फुटपालिश कर, हॉटेलला त्राकेळी सगळे. पण मराठी हिंदूला भीक मागू नको. आमच्या बघा, काल परवा दिवशी देवांकडे गेलं, मला 5 लाख दे म्हणलं. हे पुढे पैसे नाही, बांधकाम काढले. आम्ही राहतो घरात एक नाव, ती मराठी कसं एक होईल. आज गुजर मारवाडी बाहेर देशातून आला. काय घेऊन आला? एक गाड्या घेऊन आला. अहो, ती राज्य हो का या बिल्डिंगाच्या एक पोचकीचा खांद्यावर घेऊन आली. 2 पोचकी आणली होती. त्याला माधवाच्या रे कांबळ्यानी जागा दिली वसली. आज त्यांनी किती पाय पसरी केली. आपल्याला मागायला गेलं की त्यांच्या वशी बसावं लागतं. नंतर आमचं सरकार, देवानंद तात्यासारखा, पिटूसारखा, नारायण सारखा, सगळे आपल्या हिंदू सारखा कोणतरी मोरक्या न्यावा लागतो. तेव्हा पैसे देत नाही, नाहीतर आईला घोडा लागतो. मोरक्या सांगतो बंधुलो आणि बंधुलो, कारण बहिणी नाही. मग तुम्ही आपण एवढं मराठी असं आज मराठवाडा मरहट्टा. मगा माझ्या बंधूनं सांगितलं मरहट्टा. अरे मरण पण असं महागाल सरकारणार नाही. तुम्ही एकदम तुळजापूर माझ्या नगरी, हे भोंगर मी वाजू देत नाही. आणि स्वाभिमानानं सांगतो, माझ्या तुळजापूर नगरीच्या दुकानावर एवढी चिठ्ठी लांड्याची दिसली ना भाई. असेल काही असं नाव माझ्या मसुबाचं देत, नसुबाचं देत हॅलो करून खा. हा, कोण आहे? बोला की. तुम्हाला शेवटचं एक बोला की. कलेक्टर होता, तहसीलदार काय गरीब माणूस या कार्यक्रमाला कलेक्टर पाहिजे होता. त्याला माझा जॉब विचारायला मी आत्ता निघणार आहे. तो पत्र घ्यायला आमचं ही जी आपलं काय म्हणतो पेपरला उद्या आपला फोटो येणार. तेवढ्यातच कुठं तर गावाचा आपण तुमचा फोटो बघितला. तर पहिल्यांदा आपल्या मराठा बांधवात पहिली इक्यानं ही सोडा. ह्या पक्षाचा ही ह्या पक्षाचा काय उद्या तिकडं माय बहीण तुमच्या उपाशी मारायला लागली. मग ती जग माणसांनी आमच्या बंधूने सांगितलं, पटका तुटका पागुट डोसक्याला बांधतो आपला मराठा माणूस, पण त्याच्या डोसक्याला पागुडीच कोणी विचार करत नाही. केशेगाव माझा आजूळ आहे, मामाचं गाव. 2-3 वर्ष काही लक्ष्मीच्या निमित्तानं मी तिथं गावात गेलो, केशेगाव गावात. तर लक्ष्मी कशा पुजल्या होत्या देशमुख घराणा. 5-50 बैलाच्या मार्गाने होता एका काळात. पण सगळे राजेशाही आज आपल्या मराठ्यात ठीक पोहोचतोय. सगळं हंबडे. तर अक्षरशः ताटात लक्ष्मी पुजल्या. मी म्हणलं असं कसं काय केलं मामी? लक्ष्मी ताटात लुगडी देखावलं नाही. किती गोष्ट खंत आहे आपल्या ह्याला बघा. आज तुम्हाला सांगतो कोणतं फळ मिळत नाही. खायचं एक उदाहरण द्या ना, खाण्याचं फळ कोणतं नाही. आता कोणतं एक फळ सांगा ना त्याची उत्पाद नाही. आंबा
आंबा मिळतो आंबा नाही ह्या निवासीच्या काही आंबा नाही काढून दाखवलं तर मला हिशोब मला म्हणजे ह्यांनी सगळं तयारी करूनच बसले आम्ही काय करतो ह्याचं कार त्याचं नीट त्याचं नीट काय ही बोंबलने कार लय माणसं तरुण पिढी उन्हात बसलेली आहे बोला बोला अरे वाह ही बात परफेक्ट ठीक है अरे खाली पडा त्यांच्या मनातल्या भावना काय तरी बोललेले आपण जर सगळ्यांनी एकजूट राहिलं की कुणी एखादा सहकार्य करत राहिलं आपल्या मराठ्यात काय कुणाच्या घरात नडले कुणाची आई बहीण त्याच्या आली बाबा ते मला 4 पैशाची मदत घेऊन जा मोकळ्या हाताने त्या कुणाला सांगतो ना का ह्याला 4 पैशाची देत सगळ्याला मी तयार कुणामुळे आहे सगळ्यामुळे तयार हे कार्य करा या कार्याचा सगळ्या विनंती करून सांगतो तरुण पिढीला माझ्या सांगतो राजकारणात घुसू नका राजकारणात घुसू नका रे बाबांनो पाकिटा मारा मस्तीखोराच्या मुंड्या आणि चांगल्या चांगल्या कुत्र्यांची चांगली मोठी लोकांनी त्यांच्या खिचे पाकिटं मारा मी सहकार्य करतो परंतु हे राजकारणात घुसू नका चेन खाल्ल्यासारखा पैसा खूप पैसा आहे 1 वोल्ट गेला की 40,000 विनंती करतो आरक्षण तर त्याच्या बापाला बी नाही हो तहसीलदार बंधू यायची म्हणजे कुणाकडे असतो तात्या होय कलेक्टर नाव काय माहित नाही मला काय कळतो कळतो त्याचं ही करतो तिच्या उद्या आम्हाला घेऊन कसं कळतो हो कळतो म्हणले मग बघू आपल्याला घाट तुकडा काय मिळतंय का सगळे मराठ्यांना थोडे बोलून करून काढतो मित्र माझे बुजुर्ग आहेत पोलीस कमांडर आहेत सगळे आहेत म्हणजे होमगार्ड शिपाई आहेत पत्रकार आहेत सगळी जण आहेत सगळ्यांना आणि शेवटला ह्या लांड्यांनी मारलेली आपली 3 माणसं आणि त्याच्या खाली 10 शहीद झालेली शिपाई आणि कितीतरी आपले मराठी अरे तुला काय म्हणत त्या लांड्या भाऊकाचं मला जिवंत राहायची इच्छा आहे म्हणून तुझं एक पार्ट काढून टाकील मला आता 2 मिनिटं सगळ्यांनी उभा टाकायचा आहे आणि आपल्या महिलांना शांतपणे उभारणी आभार सुनील नागरेवरती